मी वय पलीकडल्या वस्तीवर गेलतो बाळा. होय पप्पा, रात्री माणसांचा काहीच ककलवा होत होता व. अगं पोरे रात्री चोर आलत. होय हा पप्पा, आपल्याकडे आलतो वय. आपल्याकडं? हा आपल्याकडे यायला त्यांच्यात हिंमत आहे का? आपला झेंब्या कसला डेंजर आहे. हो त्याची दहशत पाक पलीकडल्या वस्तीपर्यंत आहे. चोरणी का वयावा इकडं. आणि ती लय कालव करत होती माणसं. मग मी बी गेलतो रात्री. जागी होती काय तू? नव्हती. हा मग अर्धी गाची झोपलेली होती काय? नाही पप्पा, ते चिवड्यान माझा हात पकडला ना, डोळे झोपले, मग कानातच आवाज यायला लागला. अर्धी गाची जागी असतील तू. झेंब्या काय साधा आहे वय काय चोरट्याला इकडे फिरकावून देतोय. कुत्रा बसलेलं. परे काय कुत्र किती इमानदार असतंय बघ ना. त्याला आपण रोज किती टाकतो, एक भाकर 2 भाकर एवढ्या ह्याच्यावरती रात्री एवढी राखण करतय, कोणाला फिरकू देत नाही. आणि आजकालच्या लोकांना 5-5 लाख महिना जरी दिला आणि इमानदारी कर म्हणलं तरी करायची नाही. ते कुत्र्याची जातच वेगळी. ह्या ज्या पृथ्वीवर ना कुत्र्यासारखा इमानदार शोधून बी भेटायचं नाही. हा पप्पा. आणि दुसरं एक पर्याय इंडियन आर्मी. आता तू लहान आहे, तुला काय ह्याचं समजत नाही. इंडियन आर्मी मध्ये तुला माहिती काय बाळा? आता आपण जिथे ही एकदम सुखाने एन्जॉय करतोय, हसतोय, खेळतोय, झोपतोय, हे कशामुळे माहितीये का? आपलं एक बाउंड्री भारत पाकिस्तानची. तिथं आपली माणसं आहे ती अशी बंदुक्या घेऊन त्यांना इकडे येऊ देत नाहीत. आणि आपण बी तिकडे जात नाही, पण इकडे तिकडे असे सारखी भांडणं होतात. आतमध्ये घुसखोरी करायला बघतात, आपल्यावर राज्य करायचं बघतात ती. हा मग ती लोकांचा विचार केला तर बघ ना तू, आहे का त्यांना काय? पण त्यांना मरायचं भ्या नाही, काय नाही, आपल्यासाठी तिथं ती जीव देतात. त्याला म्हणतात इंडियन आर्मी. होय पप्पा. हा आणि बघ या पृथ्वीवर फक्त 2च गोष्टी चांगल्या बघ. एक म्हणजे कुत्र्यासारखा इमानदार शोधून घ्यावायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीवाची पर्वा न करता देशाचं रक्षण करणारे म्हणजे आपली इंडियन आर्मी. सज्जन खातं म्हणलं तर इंडियन आर्मी, नाहीतर बाकीचा काय विषयच नाही. पप्पा कुत्र्याचं पप्पा कुत्रा आपला जम्या कुठे गेलाय? जम्या असेल तिकडे माग. त्याला टाकले की नाही खायला? काय टाकली संध्याकाळी. सकाळी टाकलीच नाही का? सकाळी टाकली होती, आता ती खेळत असन. जा त्याला बोलून आण, नाहीतर आधी चपाती आण. मी आवाज देतो, बघतो येतोय का. असं करा, लगेच येतोय. काय एवढं काम करतोय. जंब्या जंब्या याय नाही ग, कुठं गेला ग? मम्मा जमेल चपाती ग. हो हिनी आणि टाक. मम्मा शिळी असते का? अगं परे जाऊन टाक, काय होत नाही शिळी चपाती. मला करू दे बरं काम. अगं मम्मा शिळी असते का जंब्याला? काय होत नाही, नेऊन टाक, करू दे मला काम. जा. अहो पप्पा, मम्मीने तर शिळी चपाती दिली. जंब्याला शिळी चपाती असते का? काय होतंय त्याला बाळा? शिळी चांगली की. अहो पप्पा, तुम्ही जंब्याचं किती कौतुक करत होता, किती. अहो पप्पा, जंब्या आपल्या घराची राखण करतो. हे चोराला इकडे येऊन देत नाही, चोरी करून देत नाही. इथून तिथून पळवतो जंब्या, आणि तुम्ही जंब्याला शिळी चपाती देता काय? अहो पप्पा. अहो पप्पा, जंब्या आपल्याला इतकं करतो आणि आपल्याकडनं साधी गरम गरम चपाती देणं होत नाही. तुम्हीच म्हणता की कुत्र्यासारखा इमानदार कोणच नाही, आणि तुम्ही शिळी चपाती देता जंब्याला. चुकलं बाळा माझ्याकडून. आपली एवढी राखण करतो जंब्या, आणि आपण शिळ्या चपात्या टाकतो रात्रीच्या. चला आता द्या दुसरी चपाती जंब्याला. बाळा आईला जाऊन सांगायचं, इथून पुढे जंब्याला चांगली चपाती टाकायची, अजिबात शिळी टाकायची नाही. काय वाया जर गेली
तर तशी जाऊन दे, पण शिळ टाकायचं नाही त्याला. हा थांबा, मम्मीला आत्ताच सांगून आले. मम्मीला जा म्हणा ताजी चपाती बनव जांब्यासाठी.